नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. आपण पाहत आहात वास्तव न्यूज मराठी. घनसावंगी तालुक्यात गारासह अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकासह आंबा व फळबागाचे नुकसान. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव व परिसरात आज 19 मार्च बुधवार रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेपासून अवकाळी पावसाने तब्बल अर्धा तास अचानक हजेरी लावून गारपीटही केली. या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालं असून रब्बी हंगामातील उभ्या पिकावर अक्षरशः तडाखा बसलाय. सायंकाळच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर गारांचा मारा सुरू झाल्याने शेतामधील ज्वारी, हरभरा, गहू ही पिके आडवी पडली. तसेच आंब्याच्या झाडावरील कैऱ्या मोठ्या प्रमाणात गळून पडल्या असून चिकू, केळी, मोसंबी आदी फळबागांनाही मोठा फटका बसलाय. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारंबळच उडाली. अनेक शेतकरी पिके वाजवण्यासाठी शेतात धावले, मात्र गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे काहीच करता आलं नाही. यामुळे रब्बी हंगामाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसंच फळबागाचंही मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलोही करा.